ओम रक्षाय नमः. ओम रक्षाय नमः. ओम रक्षाय नमः. ओम रक्षाय नमः. या ठिकाणी आपण पाहू शकता ह्या अशा प्रकारची वेली या झाडावरती येऊन झाडाला पूर्णपणे दाबलेला आहे. आपण आता या झाडाची वेली काढणार आहोत. वृक्षदिंडी मोहीमचे कर्मचारी या ठिकाणी आता वेल झाडावर चढलेला पूर्णपणे काढत आहेत. श्री मल्हारी कांबळे आणि मारुती घोडके हे आता या ठिकाणी वेल काढण्याचं काम करत आहेत. हे कशा प्रकारे वेल काढत आहेत पाहू शकता. हे संपूर्ण झाडाला त्या वेलानं ग्रासलेलं आहे. संपूर्ण झाड वेलानं वाकून ह्याला दाबून टाकलं या ठिकाणी. हे पाहू शकता. आता वेली कट करण्याचं आता काम चालू आहे. किती कठीण आहे. लहान असतानाच वेली काढल्या पाहिजेत. ह्या वेली जर नाही काढल्या तर झाडांचं नुकसान होतं. वडू नका, कट करायचं. थोडं वडायचं आणि त्याला जिथं आड आलंय तिथलं कट करू घ्यायचं. असं या ठिकाणी आपण पाहू शकता. हे झाडावरचं वेल काढल्यानंतर झाड कसं दिसतंय आपण पाहू. आता या ठिकाणी झाड खुल्लं होत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेली अडकलेली आहे आणि कट करू आता हे वेली काढत आहेत पूर्णपणे. आपण आता या दिशेने पाहू. या इनशेतूच्या झाडाला पण हे वाकवलं होतं. हे आपण पाहू शकता. हे दुसऱ्या स्टेपवर कटिंग घ्यायची. पार एकदम फक्त खालीच घ्या कटिंग. घ्या नेताजी. आता हे झाड वाकल्यामुळं आपण आता कटिंग घेत आहोत. आता कॅनोपीसाठी आपण कटिंग घेतली. भरपूर जाळ्या वेली अडकवून त्या झाडाला बांधून टाकल्यासारखं वेलीनं केलेलं आहे. आता हे झाड खुल्लं झालेलं आहे. पलीकडल्या झाडाची काढा मारते तुम्ही. नेताजी ह्याची कटिंग घ्या ह्या झाडाची. आता हे पाहू शकता. हे अशा प्रकारे संपूर्ण झाड दबून गेल्यामुळं आता हे खुल्लं झालेलं आहे झाड. आणि खालच्या बाजूच्या फांद्या आता ते कट करतील आणि झाडाला आता वरी घेण्याचा प्रयत्न करतील. समोरून जरा हार्ड करा. हे पाहू शकता. अशा प्रकारे वेली काढून आता हे झाडाला आपण खुल्लं केलं आहे आणि हे झाड या ठिकाणी खुल्लं झालेलं आहे. हे पाहू शकता. इकडून घ्या, इथून मागून करा सगळे ते. हार्ड करा. आता हे झाड खुल्लं झालेलं आहे आणि हे पाहू शकता. अशा प्रकारे झाडाला कुंडून ठेवल्यासारखं संपूर्ण